बातम्या सविस्तर पाहूया। 2026 या वर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेत। मात्र 2026 मध्ये जगावर येणाऱ्या संकटांची एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे। प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडमस यानं 500 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती। या भविष्यवाणीनुसार जगासमोर नेमके कोणते धोके 2026 मध्ये आहेत पाहूया। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत। 2025 वर्षात अनेक लक्षणीय घडामोडी घडल्या, पण 2026 वर्ष भारतासाठी आणि जगासाठी कसं असेल याचीही सर्वांनाच उत्सुकता आहे। याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडमस याच्या काही भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आल्यात। नॉस्ट्रॅडमस यानं 500 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतीये। नॉस्ट्रॅडमस यानं आपल्या रहस्यमयी कवितांमधून तिसऱ्या विश्वयुद्धाची आणि मोठ्या आर्थिक संकटाचं भाकीत केलं होतं। त्यामुळे नॉस्ट्रॅडमसच्या भविष्यवाणीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे। नॉस्ट्रॅडमस याच्या 2026च्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते। त्यामुळे 2026 हे वर्ष जगासाठी घातक ठरू शकतं। धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांची हत्या करतील, असं नॉस्ट्रॅडमसनं आपल्या भविष्यवाणीमध्ये सांगितलंय। नॉस्ट्रॅडमस यानं युद्ध, आर्थिक संकट, नैसर्गिक संकट अशा अनेक बाबतीत भविष्यवाणी केली आहे। 2026 मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या दरीत ढकलू शकते। एखाद्या देशाच्या चुकीच्या वर्तनामुळे समुद्री सीमांवर तणाव वाढेल आणि तणावामुळे मोठी राष्ट्र एकमेकांसमोर युद्धासाठी उभी राहतील। नॉस्ट्रॅडमसनं आपल्या पुढच्या भविष्यवाणीत जगावरील आर्थिक संकटाबाबत लिहिलंय, ज्यानुसार आर्थिक महासत्ता अमेरिका, युनायटेड किंगडम असे देश आर्थिक संकटात अडकतील। त्यामुळे जगभरातील देशांवर महागाईचं संकट कोसळेल। अनेक देशांमध्ये महागाईमुळे अशांततेचं वातावरण निर्माण होईल। याशिवाय जगातील बड्या नेत्यांचा अस्त होईल, असं भविष्यवाणीत लिहिलंय। नॉस्ट्रॅडमसनं आपल्या भविष्यवाणीमध्ये नैसर्गिक संकटांचाही उल्लेख केलाय। 2026 मध्ये भीषण उष्णतेमुळे अनेक भागात दुष्काळ पडेल। त्यानंतर अचानक आलेल्या भयंकर पावसामुळे ठिकठिकाणी महापूर येईल। 2026 या वर्षाचा विनाशकारी वर्ष म्हणून उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल। नॉस्ट्रॅडमस याच्या भविष्यवाणीत एआयचाही उल्लेख करण्यात आलाय। यानुसार 2026 या वर्षात एआयचा प्रभाव अधिक वाढणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त कमांडनुसार चालणार नाही, तर एआय प्रणाली स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती मिळवू शकेल। हळूहळू लोकांना एआयचं नियंत्रण आपल्या हातात राहिलं नाही याची जाणीव होईल। नॉस्ट्रॅडमसच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जगावर परमाणु हल्ल्याचंही संकट घोंगावत आहे। रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नॉस्ट्रॅडमसची भविष्यवाणी खरी ठरेल की काय अशी भीती वाटतेय। पण ज्या नॉस्ट्रॅडमसची भविष्यवाणी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे, तो नॉस्ट्रॅडमस नेमका कोण होता हे जाणून घेऊया। नॉस्ट्रॅडमस हा 16व्या शतकातील एक फ्रेंच ज्योतिषी होता। त्याचा जन्म 1503 मध्ये फ्रान्समध्ये झाला। त्यानं वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि प्लेगच्या काळात डॉक्टर म्हणून काम केलं। त्यानं ज्योतिष आणि गूढविद्येचा अभ्यास केला होता। नॉस्ट्रॅडमस याने लेप प्रोफेसीज या पुस्तकात 4 ओळींच्या कविता लिहिल्या आहेत। या कवितांमधून राजकीय, नैसर्गिक आणि इतर संकटांचं भाकीत वर्तवलं गेलं। फ्रान्सची राणी कॅथरीन डी मेडिसी यांच्या दरबारात त्यांना स्थान मिळालं होतं। त्यांच्या काही भाकितांचा संबंध फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियन आणि हिटलर यांच्या उदयाशी जोडला जातो। अशा या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय झाली आहे। आजही अनेक जण नॉस्ट्रॅडमसच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात। जरी अनेक अभ्यासक त्यांच्या भाकितांना अलौकिक शक्ती मानत नसले, तरी त्यांचं गूढ लेखन जगभरातील लोकांना आकर्षित करतं। आता नॉस्ट्रॅडमसची भविष्यवाणी नव्या वर्षात कितपत खरी ठरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।